गोदावरीला पूर, पाणलोट क्षेत्रातील गावांना सावधानतेचा इशारा। नाशिक शहरासह जिल्ह्यात गत 2 दिवसांपासून संततधार सुरू असणाऱ्या पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये विशेषतः इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर आणि दारणा या धरणात जलसाठ्यात वेगाने वाढ होत आहे। पाटबंधारे विभागाकडून गंगापूर धरणातून 6,340 क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आलाय। होडकर पुलाखालून 10,502 क्युसेक्सने पाणी वाहत होते। परिणामी गोदावरीला पूर आला असून दुतोंड्या मारुती छातीपर्यंत पुराच्या पाण्यात बुडाला। नाशिक शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासूनच संततधार सुरू असल्याने सखल भागात सर्वत्र पाणी साचले। नांदूर मध्यमेश्वरचा विसर्ग रात्री 30,000 किंवा त्यापेक्षाही अधिक क्युसेक्सने वाढविण्यात येण्याचा अंदाज जलसंपदाने व्यक्त केलाय। त्यामुळे गोदावरी, दारणा आणि इतर नद्यांनाही पूर आल्याचे चित्र पाहावयास मिळाले। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।